नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमची माझे या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाच्या आनंदाच्या जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थने मागते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 2 मार्च सोमवारी आहे होळी आणि होळीच्या दिवशी काही नियमाच्या अवश्य आपल्याला पालन करायचे आहे. तायनो, आपण होळीच्या दिवशी न काही नियम पाळवायचे, कारण बघा हुताशनी पौर्णिमा सुद्धा त्याच दिवशी आहे. अत्यंत महत्त्वाची आणि मोठी पौर्णिमा ही असतो आणि होळीच्या दिवशी बघा आपल्या जीवनातल्या वाईट गोष्टीचा त्याग करून आपल्याला पुढच्या आयुष्यामध्ये चांगला दिवस येतील यासाठी प्रयत्न करायचे असतात. म्हणून होळीच्या दिवशी जर तुम्ही काही नियम पाळले, काही गोष्टी चुकीच्या आहेत त्या टाकल्या आणि काही गोष्टी आपण करायच्याच आहे की जेणेकरून मग आपल्या आयुष्यामध्ये भरभरून सुख येईल. तर होळीच्या दिवशी आपल्याला काय करायचे आहे, काय काय नाही करायचे आहे, ही अत्यंत महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. होळी बघा त्या दिवशी हुताशिनी पौर्णिमा असतं. एक व्यक्ती आपल्या काळ, स्थळ आणि विचारानुसार हे जे सण आहे ते साजरी करत असतात. प्रत्येक गावामध्ये थोडीफार प्रथा आहे न ती वेगळी असतं, पण जवळपास 99% प्रथा ही सारखेच असतं. तर बघूया आता ही होळीच्या दिवशी आपल्याला काय करायच्याच. समजा काही कारणास्तव तुम्हाला होळी म्हणजेच होळीच्या दिवशी होळी ही दहनाच्या वेळेस तुम्ही उपस्थित नसाल. समजा स्त्रीला मासिक धर्म वगैरे असेल तर दुसऱ्या दिवशी सुद्धा, समजा दुसऱ्या दिवशी मासिक धर्म संपते तर आपण जेणेकरून नवीन नंतर तिथे होळी पेटवलेली होते. आदल्या दिवशी तिथे तुम्ही जाऊन होळीला हळद कुंकू अक्षता अर्पण करून होळीला नमस्कार करून 3 प्रदक्षिणा तुम्ही घालू शकतात. यानंतर होळीमध्ये जवस वाटण गूळ किंवा हरभरे आहे, यापैकी तुमच्याकडे जे असेल ते होळीच्या अग्नीमध्ये भाजून प्रसादाच्या रूपाने आपण खायचे आहे. अगदी तुम्ही 2-2 दाणे खाल्ल्या तरी सुद्धा चालेल, पण त्याला खूप महत्त्व आहे, ज्यामुळे जे म्हणजे आजारपणा वगैरे आहे तर ते दूर होत असतं. यानंतर बघा होळीच्या जी राख आहे तर ती पुरुषांनी कपाळाला लावायचं असतो आणि स्त्रीनी गळ्याला लावायचं असतं, कारण यामुळे ऐश्वर्य आणि कीर्ती वाढतो. आपल्या जीवनामधल्या ज्या काही आर्थिक समस्या आहेत तर त्या दूर होत असतात. यानंतर बघा होळीच्या दिवशी कोणीबद्दलही मनामध्ये काही शत्रू वगैरे अशी काही भावना ठेवू नका. अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी आपल्या वाईट गुणाचा आपल्याला त्याग करायचा असतं. राग वगैरे कोणी बरोबरी चिडचिड असं करू नका, कारण हा दिवस आहे ना, हा महत्त्वाचा आहे. या दिवशी जर आपण कोणाबद्दलही काही वाईट विचार केलं तर आपल्या बाबतीत सुद्धा वाईट घडण्याच्या शक्यता असतो. यानंतर होळीच्या दिवशी बघा घरातल्या वडिलाधाऱ्यांना लोकांच्या पायाच्या अंगठ्याचा स्पर्श करून लहानांनी नमस्कार करायचा आहे. मग आपल्या घरात जे मोठे असतील म्हणजे त्यांच्या आई वडिलांच्या आपण मुलांनी वगैरे त्यांची आई वडिलांच्या असं आपण पाय पडायचा आहे. आजी आजोबांच्या अंगठ्याचा स्पर्श करायचा आहे आणि त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे. यानंतर होळीच्या दिवशी पिवळी मोहरी, लवंग, जायफळ, काळे तीळ कापडामध्ये बांधून तुम्हाला
खिशामध्ये ठेवायचे आहे. ठीक आहे, म्हणजे होळी समजा पेटवणार आहे त्या 7 वाजता 7:30 वाजता जर अर्धा तास आधीच्या तुम्हाला पिवळी मोहरी, लवंग, जायफळ आणि काळे तीळ हे एक कापडामध्ये ठेवून तुम्हाला खिशात ठेवायचं आहे. आणि होळी पेटल्यानंतर ना, पूजा वगैरे झाल्यानंतर ना, ते पेटत्या होळीमध्ये तुम्हाला टाकायचे आहे. हे केल्यामुळे तुमच्यावरच्या काही नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव झाला असेल, काही बांध झालेली असेल, कशालाही परिणाम झालेली असेल तर ते दूर होईल आणि तुमच्यावर कोणतेही वाईट शक्तीचा प्रभाव जे आहे तर ते होणार नाही. यानंतर ना, होळीच्या दिवशी तुम्हाला सकाळी अंघोळीच्या पाण्यामध्ये एक तर गंगाजल टाका, गोमूत्र टाका किंवा पंचांग नेहमी सांगत असतं की पंचांगवा हे आपल्या केंद्र आहे स्वामी समर्थाच्या. तिथून तुम्हाला मिळत तर तिथून केंद्रामधून जे जवळपास कुठे असेल तिथून आणा आणि मिळाला तर तुम्हाला स्क्रीनवर नंबर, तुम्हाला मिळाला नसला तरी तुम्ही कुठूनही आणू शकता. अंघोळीच्या पाण्यामध्ये मोठे जी काही वाद वगैरे झाले असेल, आपण म्हणतो बघा की काहीतरी कोणाच्या नजर लागली वगैरे तर ती दूर होत असतो, आरोग्य सुधारत असतो. ठीक आहे, यानंतर ना, होळीच्या दिवशी आपल्याला आपल्या घर तर स्वच्छ करायचेच आहे. याच्या एक ह्याच्या तुम्हाला व्हिडिओ वगैरे अगदीच मी दिलेली आहे. प्रत्येक ह्याच्यामध्ये सणावाराला घराच्याबद्दल थोडासा तुम्हाला व्हिडिओमध्ये त्याच्याबद्दल दिलेलीच आहे. ठीक, ही काढून टाका. व्यवस्थित आपल्याला घर टिपटॉप ठेवायचं आहे, कारण या दिवशी पौर्णिमा आहे. माता लक्ष्मी ह्या दिवस असते, म्हणून स्वच्छता पण नीट असली पाहिजे. यानंतर ना, होळीच्या दिवशी राख आहे तर ती दुसऱ्या दिवशी तुम्हाला केव्हा बघा, होळी आपण पेटवतो तर ती जवळपास एक जास्त वेळ 10-12 तास ती गरम असतो. तर थोडीशी राग तुम्ही बाजूला घेऊन होळीच्या दिवशी जमलं तर किंवा दुसऱ्या दिवशी घरच्या चारही कोपऱ्यांना टाकायचे आहे. असा केल्याने घरातल्या जे वास्तुदोष आहेत तर ते संपतात. नक्की न विसरता घरच्या चारही कोपऱ्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे. यानंतर ना, हीच होळीच्या जी राख आहे ती तुम्हाला लॉकरमध्ये, म्हणजे जिथे तुम्ही पैसे वगैरे तुमच्या धन ठेवत असतो तिथे ठेवायच्या आहे, ज्यामुळे तुम्हाला पैशाच्या कधीही कमतरता भासत नाही. आणि बघा, बरेच असे काही लोक असतात ज्यांनी होळी खेळायला अजिबात आवडत नाही. म्हणजे होळीच्या दुसऱ्या दिवशी आपण धुलीवंदन किंवा रंग खेळले जातात. तर हे रंग खेळण्यामध्ये शास्त्रीय कारण तसं धार्मिक कारण सुद्धा आहे. हे रंग खेळल्यामुळे नकारात्मकता जी आहे तर ती दूर होत असतो. म्हणून ज्यांनी खेळायला आवडत नाही त्यांनी निदान एकतरी म्हणून थोडासा तरी रंग लावायचा आहे. कुटुंबासोबत तरी तुम्ही थोडाफार, अगदी नावाला तुम्ही रंग लावला तरी चालेल, पण त्या सणाला आपण आनंद घेतला पाहिजे. यानंतर ना, होळीच्या दिवशी सगळ्यात पहिला देवांना पण थोडासा रंग तुम्हाला अर्पण करायचे आहे. बरेचशा ठिकाणी होळीच्या दिवसाची होळी खेळली जातं. ठीक आहे, नक्की लक्षात ठेवा आणि बघा, होळीच्या दिवशी गोड पदार्थ तयार करून पहिले देवांना अर्पण करायचे आहे. यानंतर ना, आपण प्रसाद खायचा आहे. होळी कशी साजरी करायची याच्या सुद्धा व्हिडिओ तुम्हाला लवकरच मी अजून एक व्हिडिओमध्ये देणार आहे, तुमच्यासोबत शेअर करेल. आता या गोष्टी झाली की आपल्याला काय करायचे आहे, अजून काही गोष्टी आहेत त्या आपल्याला कटाक्षणी टाळायचे आहे. त्या चूक आपल्याला टाळायच्या आहे. बघा, होळी पेटवताना
आंबा, पिवळा वडाची लाकडा जे आहेत तर ते वापरू नये. हे लाकडा जळल्यामुळे काय होतं, नकारात्मक जी आहे तर ती वाढतो. यामागे रिजन असं आहे की या महिन्यामध्ये तुम्ही झाडाच्या पानगळती सुरू झालेली असतो. यामुळे या झाडाच्या लाकडी वापरू नये. आता यामागे रिजन आहे की आणि धार्मिक कारण आपण बघितलं तर नकारात्मक हे झाड शुभ असल्यामुळे नकारात्मकता वाढतं. आणि बघा, होळी जे आहे जळत्या शरीराच्या एक प्रतीक मानतो आपण, तर त्यामुळे होळीमध्ये ही लाकड वापरू नये. तर होळीमध्ये बघा एरंड्याच्या लाकडा आपण वापरू शकतो. याशिवाय आपल्याला या दिवशी बघा बाजारामध्ये पण विकत लाकडा मिळतात. आपण वृक्ष वगैरे तोडू शकत नाही, ते गुन्हा आहे. यामुळे याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. यानंतर होळीच्या दिवशी आपल्याला आपल्या आई वडिलांचा आशीर्वाद घ्यायचा आहे. हे मी तुम्हाला आधीच सांगितले आहे. नक्की या न विसरता देवांच्या आई वडिलांचा आशीर्वाद घ्या. होळीच्या दिवशी घरातल्या स्त्री अपमान करू नका, कारण होळीच्या जर तुम्ही कथा ऐकल्या, यामध्ये होळिका मातेच्या सगळं वर्णन केलेली आहे. याच्या सुद्धा कथा मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेल. तर यामुळे होळीच्या दिवशी एखादा घरातली स्त्री मुलीचा अपमान करू नये. आणि नवविवाहित महिलाही होळीच्या जी अग्नी आहे ती पाहू नये असे म्हटलं जातं, कारण ते बघितल्यामुळे तिच्या वैवाहिक जीवनामध्ये, पतीच्या आयुष्यामध्ये त्रास अडचणी जी आहे तर ती यायला सुरुवात होतं. ठीक आहे. याच्यासोबत बघा, तुम्ही जर आई वडिलांच्या एकुलता एक अपत्य असेल तर होळी पेटू नका, कारण अशुभ मानलं जातं. तर या काही गोष्टी आहे. याच्याशिवाय बघा, होळीच्या दिवशी कोणालाही काही उसना देऊ नका. घरामध्ये भांडण कटकटी होणार नाही याच्या काळजी घ्या, कारण बघा प्रत्येक दिवस हा शुभ असतो. त्यातली त्यात असं काही शुभ दिवस आपल्याकडून चूक झाली तर मग आपल्याला त्या गोष्टीचा सामना, वाईट परिणाम जे आहे तर ते भोगावं लागतं. तर बघा, होळी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे ताईंनो, दादांनो. यामुळे आपल्याला घरामध्ये या गोष्टीच्या काळजी घ्यायची आहे, नियमाचा पालन करायचे आहे. तर नक्कीच आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केलं तर सगळे नियम जे आहेत ते 100% पाळलं जातात. तर ही होळीच्या अत्यंत महत्त्वाच्या माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचायच्या होता. माहिती आवडला असले तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया असंच एक नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.